नमस्कार. आलोय मी परत अभिजित पंचभाई पुण्याहून पुन्हा एकदा आपली गीत मेरे मन के ही शब्दसुरांचं मनाशी मनमोकळं हितगुज करणारी शृंखला घेऊन. मला असं वाटतं छान चालली आपली शृंखला, कारण छान रिपोर्ट्स येत आहेत माझ्यापर्यंत आणि अजूनही थांबायला सांगितलेलं नाहीये मला कोणी. आवडतंय तुम्हाला असं मी गृहीत धरतो. आजचं आपलं हे 6वं पुष्प. वळूयात गाण्याकडे. तुम्हाला आठवत असेल, मधल्या काळात टीव्हीवर एक जाहिरात कायम यायची. नेमकी काय ते आता आठवत नाही, पण एका कुटुंबातलं एक निरागस मूल सतत प्रत्येक बाबतीत एकच प्रश्न वेगवेगळ्या सुरात विचारायचं. उससे क्या होगा, उससे क्या होगा, उससे क्या होगा, उससे क्या होगा. मला खूप गंमत वाटायची, कारण त्या घरातले त्याच्या त्या प्रश्नाला प्रचंड वैतागून निरुत्तर झाले तरी त्याचा तो प्रश्न तसाच असायचा आणि ती जाहिरात संपायचीही त्याच्या या प्रश्नावरच. अशी अनेक प्रश्नासुर ठरावी अशी मुलं आणि त्यांचे गर्भातलेले आईबाप आपण कायम आजूबाजूला बघतो. माझंही लहानपणी थोडंफार असंच होतं. मी प्रत्येक बाबतीत एक प्रश्न विचारायचो, का. काही प्रश्नांची उत्तरं लगेच मिळून जायची, पण काही प्रश्न बराच काळ का काय का किंवा तू मोठा झालास की कळेल या किंवा तत्सम उत्तरांवर तिष्ठत बसलेले असायचे. पण सर्वात प्रभावी उत्तर याबाबत मला कायम माझी आजी द्यायची. तसं म्हटलं तर ते उत्तर काही फार विशेष नव्हतं, पण मी त्यावेळी तरी निरुत्तर व्हायचो. ती म्हणायची, प्रत्येकाला उत्तर नसतं. मला पटायचं नाही. वाटायचं असं कसं, प्रत्येकाला उत्तर असणारच. तुम्हाला माहित नसेल किंवा उत्तर द्यायचं नसेल म्हणून मला असं सांगता. पण त्यावेळी तरी मी गप्प बसायचो. थोडं मोठं झाल्यावर काही प्रश्नांची उत्तरं मिळाली, काही आपोआप सापडली, पण काही प्रश्न बिचारे तिथेही तिष्ठतच बसलेले आहेत असं जाणवायचं आणि विचार यायचा, खरंच नसतात का काही प्रश्नांना उत्तर. होता होता अजून काही काळ गेला आणि जाणवायला लागलं की आजी म्हणायची त्यात तथ्य नक्कीच आहे. काही प्रश्नांना उत्तरं नसतात असं जरी नसलं तरी त्यांची उत्तरं शोधणं अनेक अर्थी त्रासदायक असतं, किंवा मग उत्तर सापडलं तरी पुढे काही घडू शकणार नसतं, म्हणून विषय सोडूनच देणं बरं असतं. आणि अजून काही काळ गेला तसं कळलं की खरंच हे असं का याला काही वेळा उत्तरच नसतं. पेक्षा हे आहे हे असंच आहे हेच सतत जाणवायला लागतं. आठवण बघा, किती वर्णांवर तुम्हालाही हे सगळं जाणवलं असेलच की. बरेचदा आयुष्यात आपल्याला या अशा वर्णांवर अनेकदा वाईट ब्रेक आणि धक्का जाणवलेला असतो आणि त्या वर्णांवर आपण अतिरिक्त भांडत बसायचं की स्वतःच्या विचार पद्धतीत योग्य तो बदल करून चालत राहायचं आणि शांत व्हायचं. यापैकी आपण काय निवडतो त्यावर मनाचे आणि आपले संबंध किती सुदृढ होत आहेत, राहतायत की बिघडतायत हे ठरतं. सगळ्याच वेळा काही ही संधी आपल्याला देतील असं नक्कीच नसतं, पण थोडंफार संचित असेल ना तर आपलंच अंतर्मन आपल्याला खूप चांगल्या प्रकारे या निर्णयासाठी मदत करतं. तुम्ही म्हणाल, मुद्दा काय. मुद्दा असा आहे की असे प्रश्न वारंवार येतातच, पण अशा ठिकाणी आपला अहंकार आणि पर्यायाने मनातली ठसठस जरा प्रयासाने बाजूला ठेवून आपण गोष्टींचा दूरगामी आणि सर्वंकष परिणाम विचारात घेऊ शकलो तर मनाला, विचारांना आणि पर्यायाने आपल्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळी झालर आणि झळाळी येऊन चिकटल्याचं आपल्याला जाणवायला लागतं आणि आपली जाणीव समृद्धतेचा एक जरा वरचा टप्पा गाठू शकते. तुम्ही म्हणाल, पण मग म्हणजे आपल्या इच्छा, आकांक्षा यांना कायम बळीच देत राहायचं का. तर मुळीच नाही. थोडासा
मधला मार्ग शोधायचा प्रयत्न करायचा. किंवा अजून सूक्ष्मतेने सांगायचं झालं तर आपल्या इच्छा, आकांक्षा याच्या मागे अतिरिक्त अट्टहास जो असतो ना, तो फक्त जरा कमी करायचा. कारण सरळ आहे, कारण आयुष्य थांबत नाही, ते आपल्या गतीने चालतच राहतं. आणि आपल्या अट्टहासापायी आपण जर ती गती साधू शकलो नाही ना, तर आपण हेलपाटत राहतो, धडपडत राहतो. आणि तरीही तसं चालावं तर लागतंच. मग आयुष्याचे संकेत योग्य वेळी ओळखून त्याच्या गतीशी सामावून घेता येणं जास्त चांगलं नाही का? बरोबर, काहीसं हे असंच गणित उलगडणारं आजचं गीत आहे. या संपूर्ण गीताचा बाज लोकसंगीतासारखा आहे. खूप अचाट, खूप काही विशेष असं संगीत जरी नसलं तरी अस्सल साधेपणातून येणारी परिणामकारकता संपूर्ण गीतभर भरून राहिली आहे, हे आपले कान आणि मन टिपतच. सुरुवातीला कानावर पडणारी बैलघुंगरं, डफावरचे लयबद्ध आघात, सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या गळ्यातून काम करता करता ही झरणारे, पाझरणारे आणि सर्व कष्टांचा हसत निचरा करतील असे मधुर सूर. आणि मध्येच एक तीव्र कळ उठल्यासारखी अचानक येणारी तार स्वरातली ती हाळी. आणि या सगळ्याला अटळ पार्श्वभूमीची, या सगळ्याला अटळ परिस्थितीची गडद पार्श्वभूमी देऊन जाणारी ग्रुप व्हायलिन्स आणि काही पारंपरिक वाद्य, हे सर्व सुरुवातीलाच आपल्या मनात अनेक स्पंदनं उत्पन्न करतात. मनात, घरात, नात्यात, समाजात आणि अवघ्या ब्रह्मांडात नित्य उलथापालथ सुरूच असते. पण तरी या विश्वाची, समाजाची, नात्यांची, घराची आणि मनाची ही स्वतःची काही एक लय असते, गती असते. आणि ती नित्य आणि अनंत वाहती असते. त्यामुळे काहीही असो, कसंही असो, चलना तो पडताय, नाही का? अशी काहीशीच आपली मनोधारणा केवळ या सुरुवातीच्या संगीताने करून देऊन हे गीत आपल्याच मनातल्या अनेक अनुत्तरित प्रश्नांना प्रातिनिधिक स्वरूपात उद्धृत करतं. कसं? ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना. ओहरे ताल मिले नदी के जल में. बारीक पाहिलं ना तर जाणवतं की ध्रुवपदाच्या पहिल्या दोन्ही ओळींना एक संगती आहे. त्यामुळे चालीचे सूरही तसेच पुढे पुढे जाणारे आहेत. पण शेवटच्या ओळीत अचानक लागणारा एक अनपेक्षित ब्रेक, कोई जाने ना, एकदम संगती बाहेरचे सूर घेऊन चाल पुन्हा एकदा ध्रुवपदाच्या अगदी सुरुवातीच्या सुरावर आणून ठेवतो. अगदी असंच जसं उंच उंच उडणाऱ्या आपल्या आयुष्याला काही वेळेला परिस्थिती एक अटळ ब्रेक लावून नवीन चाल शोधण्यासाठी जमिनीवर आणून ठेवतो. बरोबर आहे ना? अनपेक्षित गतिरोधक आला म्हणून आपण वाहन थांबवत नाही. तसंच आपलं मनही काहीसं बंड करून परत काहीतरी आपल्याला हवासा रस्ता मिळतोय का, सापडतोय का, हे बघायचा अट्टहास करतच. आणि परत या सगळ्याची पुनरावृत्ती होते आणि आपण पुन्हा तिथेच येतो. पण यात दुसऱ्या वेळी मात्र येणारी बासरीची सुंदर लकीर हे सुचवते की हा सगळा मनाचा पोकळ अट्टहास आहे. खरं पोचणार तर आपण कुणास ठाऊक इथंच आहोत. आता यानंतर बासरी, बैलघुंगरू, डफ, ग्रुप व्हायलिन्स आणि इतर पारंपरिक वाद्यांनी भरभरून नटवलेला एक कमाल सुंदर इंटरल्यूड येतो. गवसलय, हरवलंय, कळलंय नाही, कोड सुटलंय नाही, सगळं हवंय, नकोय, या आणि अशा अनेक लाटा मनात उठतायत, विरतायत. असा परिणाम इथे फार अप्रतिमरित्या साधला जातो आणि आयुष्याची, परिस्थितीची अनाकलनीयता सहज उदाहरणांमधनं व्यक्त केली जाते.
सूरज को धरती तरसे, धरती को चंद्रमा, धरती को चंद्रमा. आणि परिणाम स्वरूप प्रत्येक जीव शेवटी सगळं सोसून, माफ करा, शेवटी सगळं असून, सगळं मिळून अतृप्तच राहतोय हे पण कबूल केलं जातं. पानी में सीप जैसे प्यासी हर आत्मा, प्यासी हर आत्मा. बघा, इथे एक अप्रतिम गोष्ट घडते. हे सगळं कुणातरी सांगायचा प्रयत्न आपण कितीही केला ना, तरी खरं सांगायचं तर संवाद आपल्या सगळ्यात हक्काच्या भिडूशीच फक्त खरं तर सुरू असतो, अर्थातच आपल्या मनाशी. म्हणून एक अतिशय सुंदर द्विरुक्ती एका निराळ्याच सुरावटीतून पुन्हा व्यक्त होते. ओ मितवारे, पानी में सीप जैसे प्यासी हर आत्मा. कारण मूळ गल्लतीचा मुद्दा आणि त्याचा नेमका उतारा यापैकी एक किंवा हे दोन्ही उमगणं इथं सगळ्याची गोम आहे हे बरेचदा आपल्याला कळतच नाही. आणि पुन्हा त्याच कुणास ठाऊक या गतिरोधकावर गाडी एकदा उधळते. बूंद छुपी किस बादल में, कोई जाने ना हो ओहरे ताल मिले नदी के जल में. पुन्हा एक वार तेच ध्रुवपद, तोच इंटरल्यूड, पण आपलं मात्र काहीसं अधिक गहिर, हळवं होत जाणं. पण आता मात्र पुढे अजून अचंबित करणारं वळण येऊ घातलंय. अनजाने होठों पर क्यों पहचाने गीत हैं, पहचाने गीत हैं. आयुष्याचे संजोग काहीसे असे होत आहेत की स्वप्नातही वाटलं नव्हतं ते सगळं सामोरं येतंय. आणि ते खरं तर तितकंसं जीव घेणं नाहीये हो. कल तक जो बेगाने थे, जन्मों के मीत हैं, जन्मों के मीत हैं. जे अवघड वाटत होतं, नकोसं वाटत होतं, त्यालाच आपलंसं करून आता कायम चालत राहायचं. इथे परत एकदा तीच सुंदर द्विरुक्ती येते. कारण काही गोष्टी चांगल्याच ठळकपणाने अधोरेखित झाल्याचं जाणवत आहे. ओ मितवारे, कल तक जो बेगाने थे, जन्मों के मीत हैं. कारण बघा, एकूणच आयुष्य, नियती हे अजब दान आहे. कधी कसं पडेल कुणास ठाऊक. क्या होगा कौन से पल में, कोई जाने ना हो ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना हो ओहरे ताल मिले नदी के जल में. पुन्हा शेवटी ध्रुपद येतं आणि कुणास ठाऊक हे मनाशी पक्क आणि समजून उमजून स्वीकारल्यामुळे पुन्हा सगळी कहाणी, सगळा प्रवाह आणि सगळं आयुष्य नव्याने पहिल्यापासून सुरू झाल्यासारखा अगदी सुरुवातीचा लोकसंगीताचा अव्याहत स्वरानुभव परत येतो. आणि आयुष्याची ती संयत गती आपणही कुठेतरी मनापासून स्वीकारल्याची जाणीव प्रबळ होते. पण तरी मनातली ती कळ मात्र पूर्णपणे शमलेली नसतेच. असा अनुभव सगळं देऊन हे गीत आपला निरोप घेतं. 60च्या दशकात आलेल्या अनोखी रात या चित्रपटातून आपल्या भेटीला आलेलं
हे एक अत्यंत साधेपणाने ओतप्रोत असं गीत, पण तरी सुद्धा अतिशय अंतर्मुख करेल असं गीत. गीताच्या अत्यंत परिणामकारक सादगीला साजेसे शब्द असे जरी साधे असले तरी मन मात्र ढवळून काढतील. हे शब्द लिहिलेत गीतकार इंदिवर यांनी, आणि या शब्दांना अशक्य परिणामकारकता देणारा लोकसंगीताचा अनोखा बाज दिलाय पुन्हा एकदा माझे खूप आवडते संगीतकार रोशन यांनी. आणि अर्थातच या अत्यंत सादगीभऱ्या पण गहिऱ्या गीताला तसाच सादगीभरा सर्वसामान्यांच्या अगदी जवळचा ठरेल असा आवाज असलाच पाहिजे ना. हे गीत केवळ आणि केवळ मुकेशदांसाठीच बनवलंय असं मला वाटतं. मुकेशजींच्या इतका न्याय या गीताला कोणी देऊ शकलं असतं का, ही खरंच शंका आहे. अगदी कुणाच्याही मनातला वाटेल असा आवाज, उच्चार, तो अनुनासिक स्वर, खरेपणा, हळवेपणा हे सर्व मुकेशजींच्या गळ्याचे मानबिंदू ठरावेत. आणि म्हणूनच हे गीत इतक्या वर्षांनंतरही तितकंच लोकप्रिय आणि अजरामर ठरलंय. मुकेशदांनी गायलेलं हे माझं सर्वात आवडतं गीत. खरं सांगायचं तर या गीताचं चित्रीकरण हाही लेखनाचा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल, पण तो आत्ता आपला विषय नाही. त्यामुळे इतक्या अजरामर, हळव्या आणि नितांत सुंदर गीतासाठी इंदिवरजी, रोशनजी आणि मुकेशदा या तिघांनाही मनापासून सादर प्रणिपात. लगेचच आता हे गीत आपल्यासाठी सादर होत आहे. सगळ्या वाद्यमेळा सकट येत आहे. बरस जवळच्या मूळ गीताच्या जवळ जाणारा असा हा ट्रॅक आम्ही निवडलाय गायला. बघूयात आपल्याला तो सगळा अनुभव येतोय का. जरूर आस्वाद घ्या. पुन्हा एकदा 8 दिवसांनी असंच एखादं छानसं गीत घेऊन मी परत येतोच आहे. नमस्कार. ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना. ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना. ओहरे ताल मिले नदी के जल में. सूरज को धरती तरसे, धरती को चंद्रमा, धरती को चंद्रमा. पानी में सीप जैसे प्यासी हर आत्मा, प्यासी हर आत्मा. ओ मितवारे पानी में सीप जैसे प्यासी हर आत्मा. बूंद छुपी किस बादल में कोई जाने ना. ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना. ओहरे ताल मिले नदी के जल में. अनजाने होठों पर क्यों पहचाने गीत हैं,
अनजाने गीत हैं, कल तक जो बेगाने थे, जन्मों के मीत हैं, जन्मों के मीत हैं। ओ मितवारे कल तक जो बेगाने थे, जन्मों के मीत हैं। क्या होगा कौन से पल में कोई जाने ना, ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना, ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना, ओहरे ताल मिले नदी के जल में।